मगाशीच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि पॅंथर, दलित पॅंथर, भारतीय दलित पॅंथर यांचे लढवय्ये नेते, मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्यासाठी ज्यांनी वयाची अनेक वर्षे घालवली असे नामंत्राचे प्रणेते, हिंदू मिलचे प्रणेते डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा आज आपण मुंबई प्रदेशच्या वतीने नागरिक सत्कार आयोजित केला आहे। तर या समारंभाचे अध्यक्ष महाराज म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षपद स्वीकारावं ही विनंती। सर्वांना जय भीम, सर्वांना जय भीम। सर्व महापुरुषांना विनम्र भावे अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षासाठी जे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थभाई कासारे यांच्या नावाची जी सूचना आलेली आहे ती मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे। जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता फुले, माता सावित्री, माता जिजाऊ यांच्या विचाराला अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदावर झाल्याबद्दल मुंबईतर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। या स्वागताला उपस्थित असलेले आमचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वजय, गौतमभाऊ सोनवणे, आमचे आमदार, माजी मंत्री आमचे जानकर साहेब, राहुल बंदेजी, त्यानंतर सीमाताई आठवले आणि सुरेश बारसिंगे, पप्पू कागदे, गौतमभाऊ सोनवणे, त्याचप्रमाणे श्रीकांतजी भालेराव, सुरेश बारसिंगे, सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आता थोड्या टायमामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सर्व मुंबई प्रदेशच्या वतीने माननीय रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा शपथविधीचा सत्कार सोहळा आपण घेतला आहे। दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आणि स्वागताध्यक्षाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आयोजित केलेला कार्यक्रम म्हणून मुंबई अध्यक्षांचं प्रथम मी स्वागत करते की तिसऱ्यांदा साहेब मंत्री झाले त्याबद्दल आपण मुंबईच्या वतीने त्यांचं इथे सत्कार समारंभ ठेवलेला आहे। मुंबईतून आणि विविध विभागातून आलेल्या सर्व मान्यवरांचे मी इथे आभार मानते। मंचकावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे सुद्धा आभार मानते। आपण माझ्या या सर्व ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते। सगळ्या जिल्हाध्यक्षांचे आभार मानते। आणि आपण तिसऱ्यांदा परत आठवले साहेबांच्या या सत्कार समारंभाला इथे उपस्थित आहोत ही भाग्याची गोष्ट आहे। तिन्ही वेळेला आम्ही सुद्धा दिल्लीला साहेबांच्या सत्काराला होतो आणि तो आनंद सोहळा डोळ्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळं आपण सुद्धा पुढच्या अनेक वेळेला साहेबांचा हा सत्कार पाहावा अशी भगवंताचरणी प्रार्थना करते। पुन्हा एकदा मुंबईची कमिटी आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांचे आभार मानतो।